चला तर मंडळी, आज परत एक नवीन दिवसाची सुरुवात करतो आपण. आता आपण स्टार्टिंगला सुशांतच्या गावच्या धरणाला जाऊ, तिथून मग पावनखिंडीमध्ये. शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला आपण पावनखिंडीचा एक्सपिरियन्स देऊ. आमच्याकडे नवीन पार्टनर आहे. काय सोनू? तक्षित नाव आहे, तक्षित बाईचं. तर आता हा आहे तुझ्या गावच्या धरणाचा रोड. पाहू शकता एवढा छान रोड आहे. खरंच ऑफिस मधलं स्टेशन घालण्यासाठी जर यायचं असेल तर नक्की सुशांतच्या गावाला या. तिथं आल्यानंतर तुम्ही सगळा कामाचा थकवा आणि सगळं विसरून असाल मित्रांनो. खूप छान असे रोड आणि खूप चांगली अशी माणसं आहेत गावात. काय काय अजून काय? तर तक्षित आपण कुठे आलोय? एक या धरणाचं नाव काय? पालेश्वर. अय्या, बघू शकता मित्रांनो, खूप छान असं धरण आहे आणि खूप मस्त असं व्ह्यू आहे इथं चालायला. हे आता आपण फेब्रुवारी मध्ये आले, तर पावसाळ्यात आता हा व्ह्यू बघायच नको. खरंच खूप छान असं धरण आहे. जर तुम्ही मित्रांनो पावनखिंड बघायला येणार असाल तर हे माणगाव पासून थोडं 5-10 मिनिटाच्या अंतरावर धरण आहे. तर हे धरण नक्की बघा एकदा तुम्ही. खूप छान असं धरण आहे. आत्ताच फेब्रुवारी महिन्यात एवढा छान व्ह्यू आहे, तर तुम्ही पावसाळ्यात तर विचारच करायला नको, एवढा छान व्ह्यू असेल. तर मित्रांनो पाहू शकता, आपण आता पावनखिंडीमध्ये आलोय. 100 मीटरच्या अंतरावर पावनखिंडी. बाजीप्रभूंचा पोस्टर लावला इथे. इथे रस्त्याचं काम चालू आहे मित्रांनो. आणि इथं मित्रांनो जर तुम्ही येत असाल तर प्रति माणूस 10 रुपये तिकीट आहे. तर तिकीट काउंटरवर नक्की तिकीट काढा. तर मित्रांनो आपल्याकडून काय तिकीट घेतलं नाही, आपण सुशांतचं नाव सांगितलंय. सुशांत खूप फेमस आहे इथे. तर मित्रांनो पावनखिंडीच्या इथे तुम्हाला खाण्याची वगैरे व्यवस्था आहे. वॉशरूम पण आहे. तर मित्रांनो इथे होते खरी सुरुवात पावनखिंडीची. इथं चपला वगैरे काढून आपल्याला आता खाली खिंडीमध्ये जायचं. तिकडे रोड आहे बघा खिंडीचा. चला आता मंडळी, आता तुम्हाला दाखवतो पावनखिंड. स्वराज्याच्या दारा तीर्थ गोडखिंड पावनखिंड झाली. आधी याचं नाव गोडखिंड होतं, पण आपल्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमामुळे त्याला पावनखिंड असं नाव देण्यात आलं. तर चला आता आपल्यासोबत आहेत कॅमेरामॅन अमोल, त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आपण चालू करूयात आपली पावनखिंड. खाली उतरण्यासाठी मला वाटतं लोखंडी सीड्या वगैरे बनवल्यात. आपण थोडी पॅन्ट वरती घेऊयात, आपली व्हाईट पॅन्ट आहे. बघू शकता छान असं नदीचं पाणी येते. तर लोखंडीच्या सीड्यात खूप अशा खोलगट आहेत. खाली पिंड पण आहे अमोल. हो पिंडच आहे ना ते. चला मग उतरतो ना. तर मित्रांनो तुम्हाला पावनखिंडीमध्ये जाण्यासाठी त्यांनी आता, पहिले लोखंडीच्या सीड्या नव्हत्या, त्यांनी आता आपल्यासाठी सुरक्षिततेने खाली उतरण्यासाठी सीड्या बांधल्यात. चला आपण तुम्हाला खाली जाऊयात, व्ह्यू दाखवतो खालचा.
बघू शकता ही आहे आपली पावनखिंड, जिथं आपल्या बाजीप्रभू देशपांडे यांनी हजारो मुघलांना अडवून ठेवलेलं आपल्या महाराज गडापर्यंत विशालगडापर्यंत जाईपर्यंत. जोपर्यंत तोफेचा आवाज नाही आला तोपर्यंत त्यांनी मुघलांशी लढा केला. हीच ती खिंड बाजीप्रभूमुळे पावन झालेली, त्यामुळे त्याला पावनखिंड असं नाव दिलं आपल्या महाराजांनी. चालू आहे तर मित्रांनो बघू शकता आपल्यालाच इथं आता एवढं सगळं झालंय तरी आपल्याला उतरायला एवढं कष्ट घ्यावे लागतात. तर त्या टायमाला आपल्या बाजीप्रभूंनी कशी ते युद्ध केलं असेल. ह्या एखाद्या मैदानात युद्ध करण्याने हा खिंडीत युद्ध करणं खूप खरंच कठीण आहे. आपल्याला नीट चालता येत नाही, तिथं त्यांनी हजारो मावळ्यांना अडवून ठेवलेलं. मासे पाहायला तावतं हा तुझ्या आईला हो तर बघू शकता हा माझा चावत. तर मित्रांनो हे आहे पावनखिंडी मधला छोटंसं डबकं आहे. आपलं नाव नाही माहीत पण खरंच खूप सुंदर असं आहे. बघू शकता हे मासे आपल्या पायावर कसे खेळतात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मंडळी, आपण आलो आता दुगाई देवीच्या मंदिरात. तर मंडळी आपण येताना ट्रेनने आलो, बसने आलो, ऑटोने आलो, वडापने आलो, आता फायनली आपण बसलोय ट्रक मध्ये. तर अमोल तुम्हाला कसं वाटतं ट्रक मध्ये? ट्रक मधला प्रवास माझा खूप खूप म्हणजे खूप वर्षाचा झाला. खूप वर्षांनी आलो मी ट्रक मध्ये आणि मला खूप भारी वाटतं, एकदम भारी. मला लहानपणाची आठवण आली माझ्या. मी 6वी-7वीला असताना ट्रक मध्ये बसलो, त्यानंतर आजच बसलोय. खूप भारी वाटलं, माझं एकदम मन तृप्त झालं माझं. मस्त वाटलं, एकदम भारी. धन्यवाद अमोल. आपण म्हणजे सुशांतच्या गावी प्रत्येक वाहनात मध्ये बसलोय. बाईकचं पण आपण रायडिंग केली काल. आता फक्त राहिला आपला एरोप्लेन आणि होडी. तर त्याचं काय सोर्स आहे का आपल्याला? एरोप्लेन फक्त कोल्हापूर पर्यंतच, त्याच्या पुढे नाही. तर खरंच धन्यवाद सुशांत, आम्हाला प्रवास झाला आपला. एक नंबर मजा पण आली. खरंच खूप मस्त वाटलं. आनंद तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, चांगला झाला. एन्जॉय आनंदचं म्हणणं एन्जॉय. आता सध्या ट्रकला एन्जॉय करतात. आपण तक्षितला विचारूया त्याला कसं वाटतं ट्रक मध्ये. बघू शकता